नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत। त्यातील पहिली अपडेट ती म्हणजे शिक्षण सेवक कालावधी। आता सध्या न्यूज चॅनलला देखील हाच विषय चालू आहे की शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात यावा किंवा 1 वर्षाचा कालावधी त्यामध्ये करण्यात यावा, जो की आता शिक्षक म्हणून कोणत्याही टप्प्याची शिक्षक पदभरती असू दे, टेट 1, 2, 3 असू देत किंवा फेज 1 फेज 2 असू देत, तर यामध्ये शिक्षण सेवक कालावधी आहे तो 3 वर्षांचा आहे आत्तापर्यंतच्या याच्यानुसार। मग ह्या 3 वर्षाच्या कालावधीनुसार जे मानधन मिळतं ते मानधन तत्वावरती शिक्षण सेवक पद हे रद्द करण्यात यावं आणि त्यानंतर एकतर 1 वर्षाचा कालावधी असावा किंवा ते रद्द करण्यात यावं, कारण इतक्याशा कमी पगारावरती शिक्षकांचं घर सुद्धा चालत नाही अशी मागणी अभियोग्यताधारकांकडून करण्यात येत आहे आणि त्या संदर्भातली आज न्यूज देखील सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। त्यानंतर सेम एक झाली ती शिक्षण सेवक कालावधीबद्दलची न्यूज। आता दुसरी न्यूज आहे ती म्हणजे या जस्ट व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की शिक्षक सोडून जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या पदभरतीला मान्यता मिळाली होती आणि तो GR प्रसिद्ध करण्यात आला होता, जो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। तर ही पदभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत आणि त्या पदभरतीमध्ये आज त्या 25,000 पदांना मंजुरी मिळालेली आहे। म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकेतर पदांची भरती होणार आहे आणि त्यामध्ये 25,000 पदं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत। आता ही पदे तर टेट अभियोग्यताधारकांना यामध्ये चान्स मिळेल का? तर मित्रांनो, आता यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे कोण आहेत? जसं की क्लर्क आहे, लायब्ररी वाले असतात। मग आता जर तुमचा लायब्ररीचा कोर्स झाला असेल किंवा क्लर्कसाठी काय आवश्यक असतं तर टायपिंग आवश्यक असतं। मग जर तुमचं टायपिंग झालेलं असेल, लायब्ररीचा कोर्स झालेला असेल तर असे शिक्षक यामध्ये पात्र आहेत। आता बाकीचे पात्र आहेत की नाही तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठरवा की तुमचे क्वालिफिकेशन काय आहे। त्यानंतर आपली तिसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे सेकंड फेज। आता सेकंड फेजमधली मुलाखतीशिवाय हा राऊंड लागलेला आहे आणि आता मुलाखतीसह पदभरतीचा राऊंड बाकी आहे, परंतु एक प्रसिद्धीपत्रक म्हणजेच प्रेस नोट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की मुलाखतीसह या निवड प्रकारासाठी उमेदवारांकडून वारंवार विचारणा होत आहे आणि याला उत्तरमधून MSCने पवित्र पोर्टलवरची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल आणि याच्या सूचना उमेदवारांना देण्यात येतील आणि पवित्र पोर्टलवर देखील देण्यात येईल। आता याचा अर्थ की पवित्र पोर्टलवरती यादी प्रसिद्ध होईल आणि विद्यार्थ्यांना टेक्स्ट मेसेज सुद्धा जातो, त्यामुळे लवकरच मुलाखतीसह या फेज 2 मधील जागा त्याची यादी ही प्रसिद्ध होईल। त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे टेट 3। आता टेट 3 चा निकाल नेमका कधी लागेल तर टेट 2 चा निकाल परीक्षेनंतर 25 दिवसांमध्ये लागला होता, जसा CTET देखील निकाल अप्रॉक्सिमेट 1 महिना पकडून चाललेला असतो। त्यामध्ये CTET निकाल सुद्धा 1 महिन्यात लागतो, TET देखील आणि टेट एक्झामचा देखील 1 महिन्यात रिझल्ट लागणं अपेक्षित असतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे सांगितलेलं आहे की टेटचा निकाल पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच आता जून महिना चालू आहे तो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये टेट 3 चा निकाल हा लावण्यात येईल। त्यानंतर आपला पुढचा मुद्दा तो म्हणजे कॉम्पिटिशन। आता कॉम्पिटिशनमध्ये बघा, जसं की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे, तर यामध्ये काही ठिकाणी कॉम्पिटिशन कमी पण होऊ शकतं, कॉम्पिटिशन वाढू पण शकतं। आता ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग वगैरे झालेलं आहे ते क्लर्कसाठी तिथे कॉम्पिटिशन वाढू शकतं। त्याचप्रमाणे जो तुम्हाला GR सांगण्यात आलेला आहे, आता ह्या 25,000 जागा आहेत, म्हणजेच भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या जागा आहेत आणि ऑब्वियसली ज्या ठिकाणी जागा जास्त असतात त्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असतं, असं तुम्ही एक पकडून चालू शकता। परंतु आता टेट 3 मध्ये टेट 3 चा जर विचार केला तर अप्रॉक्सिमेट 2.25 लाख विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरले होते। त्यानंतर 2,11,000 विद्यार्थ्यांनी अप्रॉक्सिमेट एक्झाम दिलेली होती, म्हणजेच 2,11,000 विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये असतात। परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे की जे 2,11,000 विद्यार्थी होते
त्यापैकी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने BEd आणि DEd वाल्या ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिली होती। आता जे DEdचे विद्यार्थी आहेत आणि जे BEdचे विद्यार्थी आहेत, परंतु DEd आणि BEdच्या विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि BEdसाठी पेपर 2 हा कंपल्सरी पास असावा लागतो। पहिली ते 5वीच्या वर्गाचा विचार केला तर पेपर 1 पास असावा लागतो आणि BEdसाठी 6वी ते 8वीचा विचार केला तर पेपर 2 हा पास असावा लागतो। जर BEdचे ॲपियरवाले विद्यार्थी 6वी ते 8वीसाठी पेपर 2 पास नसतील तर त्यांना इथे चान्स भेटत नाही, परंतु हे विद्यार्थी 9वी ते 10वीला शिकवू शकतात। म्हणजे BEdवाले विद्यार्थी प्रोसिजरमध्ये पण आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आहे, ॲपियर असले तरीसुद्धा। परंतु जे DEdचे विद्यार्थी असतात त्यांना संधी जरी दिली होती, ते प्रोसिजरमध्ये आहेत, म्हणजेच टेटला त्यांना कितीही मार्क्स पडले तरी ते प्रोसिजरमध्ये आहेत पवित्र पोर्टलच्या, पण जर त्यांच्याकडे TET किंवा CTETचा पेपर 1 पास नसेल तर हे विद्यार्थी भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसिजरपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण DEdवाल्यांना 1ली ते 5वीसाठी कंपल्सरी TET किंवा CTETचा पेपर 1 हा पास असणं अपेक्षित आहे। म्हणजेच ॲपियर्सवाल्यांना संधी दिली, परंतु त्यांच्याकडे TET किंवा CTETचं ते पास असावे, क्वालिफाय असावे असा देखील नियम आहे। त्यामुळे DEd 1ली ते 5वीसाठी शिक्षक बनतात, BEd 6वी ते 10वीसाठी शिक्षक म्हणून कार्य करतात। मग 1ली ते 5वीसाठी DEd असेल तर पेपर 1 कंपल्सरी आहे। जर असे विद्यार्थी पेपर 1 कंपल्सरी नसतील तर त्यातून काही विद्यार्थी बाद होतात आणि BEdचे विद्यार्थी 6वी ते 8वीला, DEdवाले सुद्धा 6वी ते 8वीला असतात, परंतु त्यांना ग्रॅज्युएशन असावं लागतं। मुळातच ऑलरेडी ते इथे या ठिकाणी ॲपियर आहेत। त्यामुळे जर पेपर 1 किंवा 2 ते पास असतील तर ते प्रोसिजरमध्ये आहे, कॉम्पिटिशनमध्ये आहे, परंतु त्यांच्याकडे हे पेपर पास नसतील तर प्रोसिजरमध्येच आहेत, ते कॉम्पिटिशनमध्ये नाही। फक्त BEdवाल्यांना या ठिकाणी एक फायदा होईल की ते 9वी ते 10वीसाठी पात्र आहेत, कारण 9वी ते 10वीसाठी कुठलीही TET किंवा CTETची कंपल्सरी असणं ही अट नाही आहे अजून सध्या तरी। आणि त्यामुळे टेट 3साठी जरी टेट 3ला 2,25,000 विद्यार्थ्यांनी जरी ॲप्लिकेशन केले असेल, 2,11,000च विद्यार्थी त्या ठिकाणी एक्झाम देऊन आलेले आहेत आणि त्यातील ॲपियरमुळे किंवा पेपर 1मुळे किंवा डॉक्युमेंट्समुळे यातील कॉम्पिटिशन म्हणून तुमच्यासोबत फक्त 2,00,000 विद्यार्थी आहेत असं तुम्ही कन्सिडर करू शकता। त्यामुळे टेट 3चा निकाल पुढच्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल। मुलाखतीसह निवड यादी लवकरच प्रसिद्ध होईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे। अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात।